प्रक्रिया करायची, मग ठराव घेतलाय टीएस पाठवून, टेंडर आहे हे ते. अरे पण हे सगळं करायला कामाच्या नावावर फायनल करावं लागेल ना. त्यात केलंय काय? घर कचऱ्याचं काय केलंय, जीसीबीचं काय केलंय, घंटागाड्याचं काय केलंय, कचरा कुंड्याचं काय केलंय, हे कोणी ठरवायचं? तू ठरवतो काय घरी जाऊन? सभागृह ठरवित नाहीये. हा म्हणजे ह्याने कामाचे नाव ठरवले आणि हे टीएस ला पाठवायला लागला तिकडं. तू कोण मालक आहे का ह्या सभागृहाचा? या सभागृहामध्ये ही सभागृह ज्या ज्या कामांना मंजुरी देईल तेच काम इथून पुढच्या प्रक्रियेसाठी, मग ते टीएस असेल किंवा प्रशासकीय मान्यता असेल, यासाठी जाणं अनिवार्य आहे. नाहीतर तुम्ही मनाने नावं छापून टिकून टेंडर फ्लॅट झालंय, गुत्तेदारी बघितलाय, वर्क ऑर्डरही झालीये, पूर्ण सगळे त्या सीओच्या केबिन मध्ये, त्या आमच्या नगराध्यक्षाच्या केबिन मध्ये, तिथेही माझी ही गटर राहिली, माझं ते राहिलं. कुणी बघायचं? म्हणजे पाणी पुरवठ्याची जी चूक झाली ती परत रिपीट करायची का इथं? सभापती महोदय बघा म्हणले टीएस करायचं राहिलंय, प्रमा करायची राहिली, त्यानंतर टेंडर होईल आणि त्यानंतर वर्क ऑर्डर होईल. मग हे ज्याचं टेंडर करायचंय ते काम कोणी ठरवायचे? स्थानिक संस्था या गावाच्या किंवा शहराच्या विकासासाठी असतात आणि याचा आम्हाला प्रतिनिधी म्हणून निवडून दिलंय, त्यामुळे आम्हाला करणं गरजेचं आहे. फक्त अनागोंदी कारभार करून, भ्रष्टाचार करून सर्वसामान्य लोकांची विश्वास आम्ही गमावता कामा नये, या संदर्भातून बीड नगर परिषदेचे सर्व नगरसेवक एकवटले आणि घेतलेल्या 24 कोटीचा बोगस ठराव या सर्व नगरसेवकांनी हाणून पाडला. खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थितीमध्ये आणि सामाजिक भूमिकेमध्ये जर अशा पद्धतीच्या नगरसेवकांनी, म्हणजे जे जनप्रतिनिधींनी जर काम केलं तर देशाचा विकास का होणार नाही, शहराचा विकास का होणार नाही? कारण की जी जाणीव या बीडच्या नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आणि त्याच्यामुळं सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक ऐक्य, ते सत्ताधारी असो की विरोधक, सगळे एकवटले आणि एकवटून ज्या पद्धतीची भूमिका घेतली आणि सभागृहात प्रत्येक ठराव हा मांडला गेला पाहिजे, प्रत्येक ठरावाची चर्चा झाली पाहिजे आणि त्यानंतरच ते ठराव प्रस्ताव मंजूर करायचा का नामंजूर करायचा त्याच्यावर आम्ही निर्णय घेऊ, अशी भूमिका मांडत ज्या पद्धतीने शेख निजाम, स्वच्छता सभापती, बीड नगरी परिषद यांनी मनमानी पद्धतीने केलेली ही कार्यवाही या सगळ्यांनी हाणून पाडली. त्यामुळं खऱ्या अर्थानं आता राजकीय पटलावर याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू. भूमिका ज्या पद्धतीने अमर नाईकवाड्यांनी मांडली ना, ती मांडलेली भूमिका सामाजिक आरोग्यासाठी किती महत्वाची आहे आणि अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर नगरसेवक पुढे आले, लोकप्रतिनिधी पुढे आले, तर खऱ्या अर्थानं सामाजिक विकास आणि शहरी विकास का होणार नाही? पण त्याच्यासाठी असते इच्छाशक्तीची, त्याच्यासाठी असते ती जाणीव जी लोकांनी आपल्यावर निवडून विश्वास दाखवलाय त्याची. पण आजकाल होत आहे काय आणि नेमकं हे सगळं घडताना परिणाम काय पडणार आहेत याचीच विश्लेषण करण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. नमस्कार मित्रांनो, मी राजेश दुबे, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. म्हणतात ना, एखादी घटना अशी परिणाम करून जाते आणि ती सगळी राजकीय प्रवास, राजकीय भूमिका, सामाजिक भूमिका वळवून जाते. तशीच वळवणारी एक भूमिका बीड नगर परिषदेमध्ये घडली. कसल्याही पद्धतीचा आम सभा न घेता, म्हणजे नगर परिषदेमध्ये सभा न घेता 24 कोटी रुपयाचे टेंडर चे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली. आणि हीच बातमी कळल्यानंतर सर्व नगरसेवकांनी मिळून सर्वसाधारण सभा बोलवण्याचा हट्ट मुख्याधिकाऱ्यांकडे धरला. या औचित्यानं मुख्याधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभा बोलवली आणि त्या सर्वसाधारण सभेमध्ये ज्या पद्धतीची चिरफाड स्थायी समितीचे सभापती अमर नाईकवाड्यांनी केली आणि वास्तविक स्वरूपात ज्या पद्धतीच्या मनमान्या स्वच्छता सभापती निजाम शेख यांनी करून आपली भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला, अशी भूमिका
कशा पद्धतीनं मांडली जाते आणि कशा पद्धतीनं त्याला सगळे नंदी बैलासारखं माना डौलत त्याला स्वीकृती देऊन टॅक्स पेअरचा पैसा, शासनाचा पैसा, सर्वसामान्याचा पैसा मलिदा म्हणून वापरला जातो. परंतु ही परिस्थिती बीडच्या नगर परिषदेमध्ये विपरीत परिस्थितीत दिसते. शहराच्या विकासासाठी ज्या काही भूमिका आणि जे काही मुद्दे आहेत ते सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा झाल्यानंतरच त्याच्या प्रस्तावित कार्यक्रमाची पुनर्मांडणी होईल. त्या प्रस्तावांना मंजुरी झाल्यानंतरच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, अशी ठाम प्रतिक्रिया सर्व नगरसेवकांनी मिळून एकत्र पद्धतीने दिली. विरोधक, सत्ताधारी सगळे एकवटले. न याच्यात गट होती, न याच्यात तट होती. भूमिका होती शहराचा विकास. आणि शहराचा विकास झाला तरच खऱ्या अर्थानं ज्या दायित्वाने आम्हाला सभागृहात पाठवलंय, या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ज्या जबाबदाऱ्या आमच्या खांद्यावर जनतेने टाकल्यात त्याचं खरं फलित होईल. याच भूमिकेतून खऱ्या अर्थाने या नगरसेवकांनी विरोधाचा स्वर उच्चारला आणि खऱ्या अर्थानं जी भूमिका मतलबासाठी, स्वार्थासाठी आणि आपण केलेली इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवलेलं भांडवल वसूल करण्यासाठी जी रणनीती आखण्यात आणली होती ना, तिला हाणून पाडलाय. खऱ्या अर्थानं जेव्हा ही परिस्थिती हाणून पाडण्यात येत होती तेव्हा त्याचं उत्तर देताना कसा केविलवाना प्रयत्न आहे जरा बघा. मी अध्यक्ष महोदयाकडे त्या दिवशी ती सर्व चर्चा केली, तुम्हाला ऐकू नसेल आली. उपाध्यक्ष तिथं बसलेले होते आणि जी प्रक्रिया करायची त्याचा एस्टिमेट बनवायचे, त्याची टेक्निकल सँक्शन घ्यायचे, त्यानंतर झाल्यानंतर त्याला प्रशासकीय मान्यता घ्यायची आणि त्यानंतर निविदा काढायची. ठरावाच्या अनुषंगाने सन्माननीय आपण बोला. सभापतींनी ज्या स्पष्टीकरण दिलं या ठरावाच्या बाबतीमध्ये अध्यक्षाची परवानगी घेऊनच सदस्यांनी बोलावं. हे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आजची राजकारणाची परिस्थिती काय झाली. गल्ली ते दिल्ली या भूमिका मांडल्या जात आहेत आणि या भूमिका मांडण्यासाठी कशा पद्धतीची एकवटलेली ताकद, कशा पद्धतीनं एकरूप झालेले हे जनप्रतिनिधी जर एकत्र आले आणि खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांचा जर विचार केला तर कशा पद्धतीने वेगळी कार्यपद्धती सिद्ध करू शकतात तेही बघा. पोटतिडकीने हा विषय मांडला. आत्ताच जे अमरनाईकडे भाऊंनी जे गोष्टी बोलल्या की क्लिअरिटी राहावी, पारदर्शकता राहावी, यासाठी सगळे ठराव आमच्या सभागृहासोबत समोर मांडावेत. बजेट किती लागलं, प्रक्रिया कशी झाली, कुठल्या गोष्टीला किती खर्च झाला, जागेचं काय झालं घनकचरा व्यवस्थापनाच्या, हे आमच्या समोर आल्याशिवाय त्याला मान्यता देऊ नये. या गोष्टीला आमच्या सगळ्यांचं अनुमोदन आहे. हे सगळं बघितल्यानंतर आपोआप मनाला प्रश्न पडतो की खऱ्या अर्थानं जेव्हा असे लोकप्रतिनिधी जर सभागृहात निवडून गेले तर खऱ्या अर्थानं शहराचा असो, देशाचा असो किंवा राज्याचा असो, चेहरा मोहरा निश्चित बदलणार आहे. कारण की भूमिका फक्त भूमिकेसाठी नसाव्या. पक्ष हा संधी देतो, पण संधीचं सोनं करणं आणि संधीच्या स्वरूपातून विकास घडवणं हे जनप्रतिनिधींचं काम असतं. आणि तेच इमान, तेच परिस्थिती आणि तोच विश्वास जपण्यासाठी बीडच्या या सर्व नगरसेवकांनी जो आक्रमक पवित्रा घेतला आणि या पवित्र्याच्या माध्यमातून जी बोगसगिरी 24 कोटीचं भ्रष्ट असलेला असं प्रस्ताव जो हाणून पाडला ना, त्याचं खरंच कौतुक केलं पाहिजे. तर अशाच परिस्थिती राजकारणात जर होऊ लागल्या आणि ज्यासाठी अजितदादा हे नेहमी विख्यात होते, प्रसिद्ध होते, त्यांना या पद्धतीच्या भूमिका कधीही खपल्या नाहीत. गुळगुळीत उत्तर आणि गुळगुळीत भाषा त्यांना कधीच जमली नाही. फक्त एकच अजेंडा होता, तो सर्वसामान्याचा विश्वास आणि सर्वसामान्याचा विकास. हा विकास जपण्यासाठी ज्या पद्धतीच्या भूमिका या नगरसेवकांनी दाखवल्या ना,
या नगरसेवकांनी अशा भूमिका दाखवल्यानंतर का विकासाची परिस्थिती येणार नाही? आणि कशामुळे टॅक्स पेअरचा पैसा हा नाही त्या उद्योगामध्ये जाऊन नेत्यांच्या तिजोरीमध्ये बसणार नाही? त्यासाठी असते ती प्रचंड इच्छाशक्ती, आणि तीच इच्छाशक्ती या नगरसेवकांनी दाखवली. त्यामुळं खऱ्या अर्थानं या नगरसेवकांची जी कामगिरी आहे, जी कर्तृत्व आहे, ती कर्तृत्व खऱ्या अर्थानं सामाजिक कसोटीवर सिद्ध होणार आहे. आणि अशाच पद्धतीने जर जनप्रतिनिधींनी जर निर्णय सर्वसामान्यासाठी घेतले, विकासासाठी घेतले, तर खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती आणि सामाजिक चेहरा आणि राजकीय जी ब्रीद वाक्य आहेत ती 100% बदलणार आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आणि त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया निश्चित कॉमेंटच्या माध्यमातून कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.